नमस्कार मित्रांनो. रोजच्या प्रमाणे आज पण आपण घरीच आहे. आज म्हटलं काहीतरी बनवायचं, स्पेशल काहीतरी बनवायचं म्हटलं. घरात दोन नारळ आहेत, पडून पडून खराब व्हायला लागलेत. म्हटलं काहीतरी बनवूया आज. तर चला मग. नारळ फोडून घेतलं आणि वाट्या धुवून घेतल्या मस्तपैकी आणि लगेच आपण किसून घेतलं. किसून झाल्यानंतर पुढच्या तयारीला लागलो. गूळ घेतला आणि बायकोला म्हटलं गूळ जरा चिरून घे. त्यानंतर आपण गॅस चालू केला आणि गॅसवर ठेवला टोप. काही कढाई पण चालते पण टोप ठेवला आपण. त्यामध्ये तेल वगैरे टाकून घेतलं आणि बघा किसून घेतलेलं खोबरं त्यात टाकलं. खोबरं टाकून घेतलं आल्यानंतर त्याला जरा हलवलं, कारण की खाली लागू नये म्हणून हलवायला लागतं. त्यानंतर सुंठ वगैरे त्यात जरा टाकून घेतली, वेलची पावडर वगैरे, आणि हलवलं. त्याला थोडा कलर येईपर्यंत हलवलं आणि गूळ टाकून घेतला. गूळ टाकल्यानंतर बघा हलवायला लागतं जास्त, कारण की खाली चिकटू नये किंवा गुळाचं जे बारीक खडा असतात ती विरघळायला लागतात. त्यामुळे आपण स्वतः हलवायला लागलो. बायकोला म्हटलं जरा पीठ मळून घे. तोपर्यंत आपलं सारण झालं तयार. सारण घेतलं साईडला काढून, मस्त की असं झालं बघा तयार. आणि त्यानंतर पीठ झालं होतं तयार लगेच. पीठ वगैरे घेतलं, बायकोला म्हटलं तू लाटून दे, मी मोदक तयार करतो. मोदक झाले तयार. चाळणीमध्ये असं ठेवलं बघा आणि टोप ठेवला आणि गरम पाणी असं उकळत ठेवायला. चाळण अशी वरती ठेवायची आणि बरोबर 15 मिनटात तयार होते. त्यानंतर बघा 15 मिनटात तयार झाले आपले. लगेच आपण गरम गरमच टेस्टिंगला घेतले. एकच नंबर झाले बघा क्वालिटी. तुम्ही पण या खाया मित्रांनो. लाईक करा, कमेंट करा. कसा व्हिडिओ झाला नक्की सांगा. बाय.